आपण पाहतोय की भूपती आता फडणवीसांसोबत उभे आहेत, त्यांनी सरेंडर केलेलं आहे, आत्मसमर्पण केलेलं आहे। इतर 61 नक्षलवाद्यांसह भूपतींनी आता फडणवीसांसमोर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर समर्पण केलेलं आहे। आता भूपतींसोबत त्यांची सहकारी सुद्धा आहे, जिने गेल्या काही महिन्यांपूर्वी सरेंडर केलं होतं आणि आता भूपतींनी त्यांना पुष्पगुच्छ दिलेला आहे, कारण की त्यांनी स्वतः भूपती यांना आवाहन केलं होतं। मल्लोजुनला वेणुगोपाल यांनी आता फडणवीसांसमोर ते शरण आलेले आहेत आणि त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे, आपले चळवळीचा त्यांनी त्याग केलेला आहे आणि आता फडणवीसांसमोर ते गडचिरोलीमध्ये उपस्थित आहेत। मी आमंत्रित करतो पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल सर, अपर पोलीस अधीक्षक रमेश सर, विशेष अभियान पथक प्राणहिताचे प्रभारी अधिकारी सपोनी राहुल देवडे। मल्लोजुनला वेणुगोपाल किंवा भूपती असं त्यांचं नाव आहे। ते गेले अनेक वर्ष गडचिरोलीमध्ये नक्षली कारवाया करत होते, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आता त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या एक सहकारी या फडणवीसांना त्यांनी आत्मसमर्पण केलं होतं आणि या सहकाऱ्यांनी या भूपतींना आवाहन सुद्धा केलं होतं। तेव्हा सोनू उर्फ भूपती हे आता फडणवीसांसमोर त्यांनी इतर 61 नक्षलवाद्यांसह आत्मसमर्पण केलेलं आहे आणि त्यांनी यापुढे देशासाठी काम करणार असं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे। नक्षली चळवळींचा थिंक टँक असं त्यांना म्हटलं जायचं। 1980च्या दशकामध्ये पीपल्स वॉर ग्रुपमध्ये त्यांनी प्रवेश केला होता, म्हणजे 1980 पासून ते आजवर एकूण 45 वर्ष भूपती या नक्षली कारवायांमध्ये सक्रिय होते। त्यातही 40 वर्ष उल्लेखनीय कामगिरी त्यांनी त्यांच्यामध्ये केलेली आहे। तेव्हा आता मल्लोजुनला वेणुगोपाल भूपती किंवा सोनू या 3 नावांनी त्यांना ओळखलं जातं, ते आता शरण आलेले आहेत। एवढंच नव्हे तर त्यांच्यासोबत त्यांनी एकूण 61 नक्षलवाद्यांनाही आपल्यासोबत आणलं आहे आणि यापुढे ते नक्षली कारवाईमध्ये सक्रिय असणार नाहीत, तर भारताच्या बाजूने मांडणार आहेत अशी जाहीर भूमिका त्यांनी घेतलेली आहे। गेले काही दिवस आपण पाहतोय, गेले काही वर्ष गडचिरोलीमधल्या नक्षली कारवाया काहीशा कमी होताना दिसत आहेत आणि आता तर त्या लयाला जाण्याच्या मार्गावर आहेत। त्यांनी चक्क फडणवीसांसमोर आत्मसमर्पण केल्याचं कळतंय। एकूण 61 जणांसह भूपती स्वतः या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत आणि फडणवीसांशी भेटून हस्तांदोलन करून त्यांनी समर्पण जाहीर केलेलं आहे। नक्षली कारवायांचा म्होरक्या ते होते आणि अनेक कारवायांचं थिंक टँक त्यांना म्हटलं जायचं, अनेक कारवायांचं ब्रेनवॉशिंग त्यांनी केलं होतं आणि त्यांचं जे काही कार्य होतं ते त्यांनी थांबवलेलं आहे। गडचिरोलीमधलं दृश्य आपण पाहतोय, फडणवीस आता गडचिरोलीमध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत 61 नक्षलवादी स्त्री आणि पुरुष नक्षलवादी या ठिकाणी त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवला गेला, मात्र भूपती म्हणजेच सोनू यांच्यासह 61 नक्षली या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी फडणवीसांसमोर आत्मसमर्पण केलंय। फडणवीसांना ते शरण आलेले आहेत, महाराष्ट्र सरकारला शरण आलेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।